जो मराठा बांधव बहिणीचे गेले असतील तिथे मोर्चाला, त्यांना कळलं का काही काय झालं नेमकं? आणि जर झालेलं नाहीये त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता, तर आता परत उपोषणाला कशाला बसताय? कारण तुम्हाला मराठा मानत होता, पण तुम्ही असे दोनदा काड्या केल्या होत्या, याच्या मागे एकदा केली, आता परत काडी टाकली. पण मराठ्यांना काय मिळालं काय नाही मिळालं असे सरकारची सुपारी घेतल्यासारखं बोलून तुमच्यासारख्याला शोभत नाही. मला असं वाटतं मराठा समाजातल्या माझ्या बांधवांनी बघितली, मला असं वाटतं या गोष्टींचा विचार केला पाहिजे. मागे एकदा तुम्हाला सगळ्यांना तापवले, तुम्ही मोर्चे काढले, सगळेजण तुम्ही आलात, मुंबईमध्ये आलात, सगळ्या ठिकाणी मोर्चे काढले. हे परत आता दुसऱ्यांदा झालं, बरोबर आहे. वस्तुस्थिती आपण तपासून पाहणार आहोत की नाही पाहणार आहोत, की कोणाचा तरी राजकीय अजेंडा आहे त्याच्या खाली तुम्हाला सगळ्यांना मोर्चे म्हणून घेऊन जात आहेत. एकदा मला असं वाटतं प्रत्येक समाजाने पाहिलं पाहिजे. मला सांगा ना, त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि बाहेर पडले, विजयोत्सव साजरा झाला, काय विजय मिळाला? कोणता विजय? एकदा कळू तर देत. जो मराठा बांधव बहिणीचे गेले असतील तिथे मोर्चाला, त्यांना कळलं का काही काय झालं नेमकं? आणि जर झालेलं नाहीये त्याच्यामध्ये जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता, तर आता परत उपोषणाला कशाला बसताय? झालंय ना ती गोष्ट तुमच्या मते, मग परत उपोषण कशासाठी? आणि मगाशी विषय झाला तसा गर्दी आणि समीकरण हे जे होतं ना, म्हणून काही जणांच्या मुंबईतून खूप पोट दुखायला लागला. गर्दी फक्त त्यांनाच होती, मराठ्यांनी नाही. मराठ्यांनी फक्त त्यांच्या मागे उभं राहायचं, पोरांनी फक्त त्यांच्याच घोषणा द्यायच्या, मराठ्याच्या पोरांनी. हा, मग त्यांना लय गोड लागत, मग मराठ्यांचा विजय पण झाला म्हणतात आणि काय सगळं म्हणतात, मग सगळं बोलतात ते, त्याची काय अडचण नाही. फक्त मराठ्यांनी त्यांच्या घोषणा द्यायचं. आता मराठ्यांची गर्दी करायला लागली, समीकरण बदललं ना, पुरं कार्यक्रमच उलटा सुलटा होऊन गेला. कारण अभ्यास असणाऱ्या लोकांनी सुद्धा एका मराठा जातीविषयी असलं बोलणं, पुढं काय मिळालं काय नाही मिळालं, कोणाला काय नाही मिळालं, ज्यांच्या कोण आम्हाला अपेक्षाच नाही, म्हणजे आमचे मराठ्यांचे पोरं त्यांना खूप मानतात आणि त्यांच्या पाठीमागे सुद्धा उभा आहे हमेशा. त्यांनीच आता मराठा आरक्षणाबद्दल काय बोललं काय नाही बोललं, घटनातज्ञांना बोलून घ्या आणि जरा विचारून घ्या काय मिळालं काय नाही मिळालं. स्टेप हीच असते का? कायद्यात एखाद्या शब्दाचं कायद्यात रूपांतर करायचं असलं तर स्टेप हीच आहे का? आधी सूचना काढावं लागते का? आदेश काढावाच लागतो का? त्यानंतरच करता येतं का गेल्याच कायदा बनवता येतो लगेच? हे थोडं एखाद्या घटनातज्ञाला बोलून घ्या. आमच्या मराठ्यात गैरसमज तुम्ही पसरू नका. कारण तुम्हाला मराठा मानत होता, पण तुम्ही असे दोनदा काड्या केल्या होत्या, याच्या मागे एकदा केली, आता परत काडी टाकलीच. म्हणजे मी मराठा समाजाचं गोरगरिबाचं काम करतोय, हे बऱ्याच जणांची पोटदुखी, यांची एकट्याची नाही, बऱ्याच जणांची पोटदुखी की हे बाजूला सरकायला पाहिजे. मी गोरगरिबाचं काम करतो, जवळ मला मराठा म्हणत नाही तोवर मी बाजू सरकत नाही. पण राजसाहेब ठाकरे साहेबांना माझी विनंती आहे की तुम्हाला आमचा समाज खूप मानणार आहे, गैरसमज समाजात पसरू नका, कारण हे समाजाला पचणार नाही. कारण तुम्ही 2 वेळेस असे उलटे चुलटे स्टेटमेंट केले. आजही माझसारखं पोरग सुद्धा तुम्हालाच मानणार होतं, अशा लाखो पोरं तुम्हाला राज्यात मानणारे होते. पण मराठ्यांना काय मिळालं काय नाही मिळालं असे सरकारची सुपारी घेतल्यासारखं बोलून तुमच्यासारख्याला शोभत नाही. कारण पोरं तुम्हाला समाजातले खूप मानणार आहेत. पोराला सगळं कळतंय आमच्या हातात, आरक्षण म्हणजे काय आणि आपल्या विरोधात कोण बोलतोय हे सगळं कळतंय. तुम्ही थोडंसं तुम्ही पहिलेच अभ्यास पूर्ण आहेत, परंतु आणखीन आरक्षणाबद्दल बोललो तर चांगलं राहील, तुमच्यासाठी चांगलं राहील अशी माझी विनंती. नसता तुमचा विषय तुमच्यापाशी, त्याला नावेलाजी. तुम्हाला सरकारकडूनच बोलायचं असलं, मराठ्याला मिळून मराठ्यात गैरसमज पसरायचा असला आणि आमच्यात फूट पाडायची असली तर ते स्वप्न तुमचं कधीच पूर्ण होणार नाही. कधीच गोरगरिबी करोडो मराठा कधीच फुटणार नाही. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे 18 न्यूज. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन